हा इंडियाचा सगळ्यात पहिला फ्रॅकल पेन आहे. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल देन हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी हा मृचा ब्युटीचा न्यूली लॉन्च फ्रॅकेटअप फ्रॅकल पेन रिव्ह्यू करणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं काही एकदम ऑनेस्टली सांगणार आहे. त्याची पॅकेजिंग, त्याचं ऍप्लिकेशन, प्राइस आणि तो वर्थ इट आहे की नाही, ज्याने तुमचेच पैसे वाचणार. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल देन प्लीज कीप ऑन वॉचिंग. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, सगळ्यात पहिले तर मी हे क्लिअर करून देते की मी एक फ्रॅकल पर्सन नाही आहे आणि हा कॉन्सेप्ट तसा फॉरेनचा आहे. तो एक स्किन कंडिशन असते की हे पण मला इतकं माहिती नाही, बट असे ब्लॅक ब्लॅक छोटे छोटे दाणे असतात पूर्ण फेसवरती किंवा मोस्टली नोजच्या अराउंड, इकडे त्याला फ्रेकल्स बोलतात आणि ते फॉरेन कंट्रीज मध्ये खूप जास्त फेमस आहे. अपॅरेंटली ते खूप क्यूट दिसतं, बट मला ते इतकं आवडायचं नाही आणि मला असं वाटायचं की ते एनिवे ब्राऊन असतात. सो आपल्या इंडियन स्किन टोन साठी, ब्राऊन स्किन टोन साठी ते बनलेले नाही आहेत. अंटिल माझ्याकडे हा फ्रॅकल पेन आला आणि मी हा ट्राय केला आणि नंतर काय घडलं हे तुम्हाला सांगतेच हळूहळू. बट जेव्हा मृचा ब्युटीने हे प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं तेव्हा मला वाटलं की त्यांनी हे इंडियन मार्केटमध्ये काढून थोडीशी चुकी केली आहे, कारण मोस्ट ऑफ द लोकांना तर माहितीच नाही फ्रॅकल्स काय असतं. ज्यांना माहिती आहे, जे मेकअप मध्ये आहे किंवा जे फॉरेन कॉन्टेंट जास्त कंझ्युम करतं त्यांना बेसिकली माहिती आहे. बट मी आता बघते आहे की खूप लोकांना माहिती पण आहे, आवडत पण आहे, ते रिव्ह्यू पण करतायत, ट्राय पण करतायत. सो आणि अपॅरेंटली हा जो पेन आहे हा इंडियातला पहिला फ्रॅकल पेन आहे जो मृचा ब्युटीने लॉन्च केला. सो व्हेरी नाईस थिंग फॉर देम. तर आता आपण याच्याबद्दल बोलूया. माझ्याकडे 2 शेड्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. सो मृचा ब्युटीनी मला 2 शेड्स पाठवले होते. एका शेडचं नाव आहे कोको किस जो आहे हा, आणि एका शेडचं नाव आहे डॉटी एफ. तर ते त्यांनी 2 वेगळे वेगळे, थोडा एक डार्क आणि एक थोडा लाईट शेड बनवलाय, म्हणजे 2-3 टाईपच्या स्किन टोन्स वरती वेगळे वेगळे. जर लाईट असेल तुमचं स्किन टोन तर तुमच्यावरती पण जाणार, थोडं डार्क आणि मीडियम डस्की असेल तर तुमच्यावरती पण जाणार. तर असे त्यांचे 2 शेड्स आहेत आणि दोन्हीही माझ्याकडे आहे. हे आहेत ते पेन्स. आणि फर्स्ट ऑफ ऑल पॅकेजिंग आपण बोलूया. एकदम क्यूट, छोटीशी, कॅरी करायला एकदम इझी आहे, कुठे पण बसते आणि अशी स्केच पेन सारखी पॅकेजिंग आहे त्याची. त्याच्यानंतर ब्रँडिंग वगैरे खूप छान केलं, असं मृचा ब्युटी लिहिलं आहे आणि इथे एकदम मिनिमल फ्रॅकेटअप लिहिलं आहे. दॅट्स ऑल. जास्त काही बचबच नाही केलेलं आहे पॅकेजिंगच्या वाईज. खाली मात्र इथे हे दिलेले आहेत शेड नेम्स. तर तुम्हाला असं हर जागी हा बॉक्स घेऊन जायची गरज नाहीये. तुम्ही फक्त हा पेन पण घेऊन जाऊ शकता आणि ते शेड तुम्हाला माहितीच आहे. सो जेव्हा आपण ओपन करतो ह्याला, हे आहे त्याचं ऍप्लिकेटर, स्केच पेन सारखं एकदम. आणि असं समोर ना त्यांनी असं थोडंसं असं गोला बनवला आहे, म्हणजे आपल्याला डॉट्स असे असे काढायला इझी जाणार. सो अशी आहे ती पॅकेजिंग आणि आय फील ही खूप चांगली पॅकेजिंग आहे जर आपल्याला फ्रेकल्स करायचे असतील त्याच्यासाठी. मी हे ट्राय केलेलं आहे त्याच्यामुळे मग मी तुम्हाला सांगते आहे. तर मी तुम्हाला दोन्ही शेड्स दाखवते. हा आहे कोको केस, इथे दाखवते. हा एक लाईट शेड आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे डॉटी एफ. हा जो आहे ना हा थोडा डार्क शेड आहे आणि दोन्ही आय थिंक थोडेसे वेगळे अंडरटोन्स आहेत. हा थोडा वॉर्म अंडरटोन आहे, हा थोडा कूल टोन आहे. सो असे 2 शेड्स आहेत आपल्याकडे आणि हे शेड्स त्यांनी इंडियन स्किन टोनच्या मानाने काढले, त्यांच्या हिशोबाने काढलेले आहेत, कारण की आपण थोडे डस्की असतो, थोडीशी डार्क स्किन टोन असते, तर आपल्यासाठी चांगले शेड्स आहेत हे. माझ्यासाठी हा शेड चांगला आहे कारण मी हा लावून बघितला होता. मी हा अजून लावून नाही बघितलाय कारण की हा दिसतच आहे की माझ्या म्हणजे फेसचा जो स्किन टोन आहे तो थोडासा उजळलेला आहे, त्याच्यामुळे हा चांगला जातो माझ्या ह्याच्यावर. शेड वाईज तर मला हे आवडलेले आहेत, त्यांनी चांगले शेड काढले आहे. बट एक खूप जास्त लाईट स्किन टोनची माझी फ्रेंड आहे, तिच्यावरती मी हे ट्राय केलं होतं आणि तिच्यासाठी हा सगळ्यात जो लाईट शेड आहे तो पण खूप डार्क होता. सो मृचा ब्युटी, जर तुम्हाला म्हणजे सगळेच स्किन टोन्स कव्हर करावे लागतील इंडियन स्किन टोन सोबत. इंडियन स्किन टोन मध्ये फेअर लोक पण आहेत, तर ती जरा गोरी आहे त्याच्यामुळे तिच्यावरती ना हा शेड सूट झाला नाही, हा पण खूप डार्क वाटत होता. बट थोड्या वेळानंतर थोडंसं फेड झाल्यावर ते चांगलं होऊन जातं, सेटल होतं. पण इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा असतं तेव्हा हे थोडंसं डार्क झालं होतं. सो आणखीन जर 1-2 लाईट शेड्स निघाले तर चांगलं होणार असं मला वाटतं. त्याच्यानंतर हा जो पेन आहे हा फक्त मेकअप वाईज चांगला नाही आहे, याच्यामधले इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगते कारण की ते
चांगले इन्ग्रेडियंट्स आहेत खूप. याच्यामध्ये आहे हायलुरॉनिक ऍसिड, त्याच्यानंतर प्लम एक्स्ट्रॅक्ट, नायसिनमाइड, ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट सुद्धा आहे आणि मलबेरी एक्स्ट्रॅक्ट सुद्धा आहे. सो हायड्रेटिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ड्राय नाही होणार पटकन आणि याच्यामधले इन्ग्रेडियंट्स मला आवडले त्यांनी जे जे केलेले आहे त्याच्यामध्ये ऍड. सो ती गोष्ट मला एक चांगली वाटते. आता आपण याला अप्लाय करून बघूया आणि मी तुम्हाला दाखवते की कसं अप्लाय करायचं आहे. मी सध्या हा घेतला आहे कोको किस कारण की हा मला लाईट वाटतोय, म्हणजे बरोबर वाटतं माझ्यासाठी. सो मी जवळ येते. आय होप दिसत आहे तुम्हाला. एकदम हलक्या हाताने असं असं करायचं आणि मग लगेच असं त्याच्यावरती डॅब डॅब करून ते ब्लेंड करायचं. मी इथे दाखवते तुम्हाला. हे अशी 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 केली आणि लगेच ब्लेंड केलं. आणि त्याला खूप वेळ नका ठेवू कारण की हे एकदा सेट झाल्यावर ते स्मज नाही होत, कुठेच जात नाही त्याच्यामुळे. ओके, तो जो शेड यूज केला आपण त्याच्या व्यतिरिक्त हा जो आहे ना डार्कर शेड डॉटी एफ, तो मी माझं इथे जो तेल आहे त्याला थोडं एनहॅन्स करण्यासाठी यूज करणार आहे. इथे पण तर असे तीळ वगैरे एनहॅन्स करण्यासाठी पण आपण हे फ्रेकल पेन्स यूज करू शकतो. बट हे बघा, हे आता थोडंसं सेटल झालेलं आहे आणि आता थोडंसं नॅचरल वाटतंय हे जे फ्रेकल्स आहेत ते. आणि म्हणून मला हे आवडलं कारण की ते इतकं नॅचरल दिसतं, असं एकदम आर्टिफिशियल नाही वाटत आणि म्हणूनच मला हे पेन्स आवडले आहेत. मला असं वाटतं की हे मेकअपपेक्षा जर तुम्ही बेअर फेस असाल, काहीच मेकअप नाही लावलाय, त्याच्यावर हे इतकं सुंदर दिसतं. हे होतं ऍप्लिकेशन वाईज तुम्ही बघितलं इतकं इझी टू यूज आहे हे. आणि मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की मी पण न्यू कमरच आहे, मी पण पहिल्यांदाच यूज करते हे फ्रेकल पेन्स वगैरे. त्याच्यामुळे जर तुम्ही ट्युटोरियलसाठी बघत असाल तर प्लीज नका बघू. हे काय असं ट्युटोरियल नाही आहे. मला पण थोडीशी प्रॅक्टिस करू द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित मस्त ट्युटोरियल देणार. बट आता आपण सगळेच बिगिनर आहोत तर बिगिनरसाठीच हा व्हिडिओ आहे. याची लॉन्जिटिव्हिटी तर मी तुम्हाला सांगितलीच आहे, खूप खूप वेळ टिकतं कारण हे स्मज प्रूफ आहे. हे कोणी विकत घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला ते असे फॉरेन मेकअप्स खूप आवडतात, तुम्हाला नॅचरल लुक्स खूप आवडतात, तर तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करायला पाहिजे. जर तुम्हाला ट्राय करायचं आहे की मला पण बघायचं की फ्रेकल्स माझ्यावरती कसे दिसतील, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता. यू कॅन गिव्ह इट अ शॉट. आणि तसं पण मार्केटमध्ये सध्या दुसरे कुठले फ्रेकल पेन आहे पण नाही, सो तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला कंपल्सरी हे घ्यायलाच पाहिजे असं मी नाही बोलणार, तुम्ही स्किप पण करू शकता. बट एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता ट्राय. आता विषय आहे प्राइसचा. याच्या बॉक्सवरती 599 याची प्राइस दिलेली आहे आणि विच आय फील की जास्त आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं आहे 2 ml प्रॉडक्ट मिळतं. इतका छोटा पेन आहे. 600 रुपये मला थोडे जास्त वाटत, थोडे नाही जास्तच वाटत आहे. 300-400 पर्यंत हा असता तर चांगली गोष्ट असती. बट तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. मी विकत घेतला असता का जर मला हे नसतं आलं तर? प्राइसिंग वाईज मी थोडंसं स्किप केलं असतं, पण मला रिव्ह्यू वगैरे असतात तर मी घेतलं असतं आणि मला ट्राय करायचं असतं तर मी घेतलं असतं नक्कीच. सो असं आहे ह्याच्याबद्दल. आता तुम्ही डिसाईड करणार आहात तुम्ही हे घ्यायला पाहिजे की नाही. याच्याबद्दलचे सगळे प्रोज अँड कॉन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आता हा निर्णय तुमच्यावर आहे. तुम्ही घ्या की नका घेऊ, इट्स अप टू यू. ध्रुवच्या ब्युटीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तुम्ही तिथून जाऊन घेऊ शकता प्रॉडक्ट. तिथे सेल पण असतात सुरू, सो तुम्ही म्हणजे प्राइस तुम्हाला ती व्हॅरी करते, बट जी प्रॉडक्टची ऍक्च्युअल प्राइस आहे ती मी तुम्हाला सांगितली. आणि येस, आय थिंक दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला मजा आली असेल हा व्हिडिओ बघून, कारण ना तुम्हाला माझे ध्रुवच्या ब्युटीचे असे रिव्ह्यू व्हिडिओज बघायला खूप मजा येते असं मी नोटीस केलंय. सो मला हा व्हिडिओ तर बनवायचाच होता आणि आय होप तुम्हाला हा आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नेक्स्ट मी कुठलं प्रॉडक्ट रिव्ह्यू करू हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि येस, आय गेस दॅट्स इट. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.